भगवती वासुदेवाय। ओम नमो भगवती वासुदेवाय। ओम नमो भगवती वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा सीतानाथ समारंभाम् मीनदास मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरु परम्पराम्। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। सच्चिदानन्दरूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पुंडलीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधेश्याम। भगवान कृष्ण कन्हैयाच्या या पवित्र कथेमध्ये गेल्या 6 दिवसापासून चालत असलेल्या कथेचा आजचा हा सांगतेचा दिवस आहे। भगवंताची अद्वितीय रसाळ अशी कथा गेली 6 दिवस आपण श्रवण करत आहोत। कृष्ण कन्हैयाची ही कथा, त्याच्या भगवत भक्ताची कथा आपण श्रवण करत आहोत। कालपर्यंत कथा पाहत असताना
कृष्ण कन्हैयाच्या विवाहाची कथा आपण श्रवण केलेली आहे. भगवंताचा विवाह सोहळा पार पडला. द्वारकेतल्या सगळ्या नगरवासियांना मोठा आनंद झाला. भगवंताच्या संसारात काही दिवस अत्यंत आनंदाचे गेले आणि यथोचित काळाने माता रुक्मिणी प्रसूत झाली. तिला एक मुलगा झाला. मुलाचं नाव ठेवलं प्रद्युम्न. पण जन्मल्याबरोबर त्या प्रद्युम्नाला शंभरासुर नावाचा दैत्याने पळवून नेलं. त्या शंभरासुराला कोणीतरी असं सांगितलं होतं की कृष्णाच्या मुलाच्या हाताने तुला मरण येईल. म्हणून रुक्मिणीला पहिला मुलगा झाला प्रद्युम्न. शंभरासुराने लागलीच पळवून नेला आणि एका समुद्रामध्ये नेऊन टाकला. एका माशाने त्याला गिळलं. तो मासा एका ढिवराच्या जाळ्यामध्ये सापडला. तेव्हा त्या माशाला, त्या ढिवराला, त्या माशाच्या पोटामध्ये ते लहान असलेलं बाळ ते प्रद्युम्न सापडलं. आणि पुन्हा त्या ढिवराने ते बाळ घेऊन तो शंभरासुराकडे परत गेला. महाराज, मला हे बाळ सापडलंय, कोणाचं आहे जरा विचारा. आता हे शंभरासुरानेच फेकलं होतं, पण यावेळी त्याला ओळखता आलं नाही. त्यांनी दौंडी दिली. असं बाळ हरवलंय, सापडलंय आम्हाला. ज्याचं कोणाचं आहे त्याने घेऊन जावा, किंवा कोणाला पाहिजे असेल तर न्या. शंभरासुराच्या स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करण्याकरता भानुमती अर्थात भानामती राहत होती. तिने ते बाळक स्वीकारलं. आता हे बाळक कोण आहे आणि ती भानामती कोण आहे याच्या पूर्वजन्माची कथा आहे का? कृष्ण कन्हैयाच्या पोटी प्रद्युम्न नावाने अवतरित झालेला मुलगा हा पूर्वजन्मातला मदन आहे, अर्थात कामदेव आहे. त्या मदनाने पूर्वजन्मामध्ये भगवान शिवाला कामातुर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला क्रोधायमान झालेल्या शिवाने तिसऱ्या नेत्रातल्या अग्नीने मदनाला कामाला जाळून टाकलं, भस्म केलं. त्या मदनाची पत्नी रडू लागली, महादेवा, माझा पती तुम्हाला छळण्याकरता आला नव्हता. माझा पती जगत कल्याण व्हावं, तारकासुर नावाचा दैत्य मातलाय आणि ब्रह्मदेवाचं त्याला वरदान आहे की तुमच्या मुलाच्या हाताने तो मरणार आहे. तुम्ही लग्न करावं आणि तुम्हाला मुलगा व्हावा, याच्याकरता माझा पती तुमच्याकडे आला होता, पण तुम्ही त्याला भस्म केलं. शिवाला वाईट वाटलं, अरे हा जगत कल्याणाकरता माझ्याकडे आला होता, पण मी अनावधानाने याला भस्म केलेला आहे.
धडक मारिली नारदा नारदा धडक मारिले नारदा नारदा केला रावणाचा चेंदा चेंदा केला रावणाचा चेंदा दुर्योधन मारिला गदा घेतला प्राण तू केवळ पंचानना येडका मदन तू केवळ पंचानना येडका मदन तू केवळ पंचानना येडका मदन तो केवळ पंचानन 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 येडका धडक मारिली नारदा केला रावणाचा छेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. अर्थात या मदनाने या मदन नावाच्या येडक्याने नारदाला सुद्धा बोलवलं. बघा भगवान मला एक पत्नी तुम्ही दिलीच पाहिजे. भगवान म्हटले मी जिथं नाही तिथली घेऊन जा. तर नारद निघाले. पहिल्या घरी गेले भगवान झोपले होते. दुसऱ्या घरी गेले भगवान स्नान करत होते. तिसऱ्या घरी गेले भगवान पूजा करत होते. सगळ्या घरी गेले. कुठं जेवतोय, कुठं बसलाय, कुठं झोपलाय, कुठं बोलतोय, कुठं सारीपाठ खेळतोय. सगळ्याच्या घरी नारद जाऊन आले. शेवटी रुक्मिणी आईसाहेबाच्या महालात गेले. विचारलं रुक्मिणी देव आहेत का? म्हणे नाही, देव रात्रीपासूनच आले नाहीत. जवळ गेले. हात पाहिला का? रुक्मिणी काय हातात? ओला आहे की नाही? म्हणे हो. देवानं संकल्प केला म्हणे मी जिथं नाही तिथली बायको तुझी. हात ओलाय. आता इथं भगवान नाहीत म्हणजे तू माझी बायको. रुक्मिणीच्या लक्षात आलं देवाची ही कोणती तरी लीला असली पाहिजे. रुक्मिणी आई साहेब म्हटल्या नारदा तुम्ही जा आणि स्नान करून या, मग आपण लग्न करू. नारद निघाले. जाताना रुक्मिणी तरी ओरडून म्हटलीस नारदा पलीकडल्या तीर्थामध्ये स्नान करा, अलीकड करू नका बरं. नारद निघाले. नारदाने विचार केला पलीकड काय आणि अलीकड काय? कुठलंही तीर्थच आहे. लागलीच चिपड्या आणि विना बाजूला ठेवला आणि मारलीत सरोवरामध्ये उडी. पण त्या सरोवराला शाप होता. पुरुषाने आंघोळ केली की स्त्री होत होतं. उडी मारल्याबरोबर नारदाची नारदी झाली. बघा जाताना धोतर नेसून गेले आणि येताना उघड नेसून वर आले. विचार पडला नारदाला काय अवघड झाला आता हे. आणि तेवढ्यामध्ये चंद्राच्या 27 बायका स्नाना करता तिथंच आल्या. त्यांना वाटलं ही बाई इथं आंघोळ करायला आपणही इथंच आंघोळ करावी. आणि त्या 27 जणी त्या सरोवरात स्नाना करता गेल्या. स्नाना करता गेल्याबरोबर स्त्रियाचे पुरुष झाले. हो 27 पुरुष झाले. बघा नारदाकडे पाहिलं. नारद इतके स्वरूप सुंदरवान. त्या नारदाकडे पाहून बोलल्या मायेचा प्रताप इतका मोठा की स्त्रीपणा मिळाल्यामुळं नारदाला 60 मुलं झाली. बघा ती माया म्हणते मी अनेकाला छळलं. देव ऋषी माझी नारदू तो म्हशी कधीच नव्हता मरदू. म्या त्याचा द्वारकेमध्ये उतरविला मधू 60 पोरी व्याला की. 60 मुलं झाली नारदाला. ती माया म्हणते मी सगळ्याला छळलं, फक्त एक जण माझ्या तावडीतून सुटून पळाला. कोण गेलं? म्या छळले व्यासाचे शुकदेव पोर. तेने मज निर्भसना केली फार. काढोनी पायीची पैजार मज तोंडावरी मारिली की. फक्त व्यासांचं पोरग शुकाचार्य महाराज माझ्या तावडीतून सुटले म्हणती माया. नाही तर मी अनेकाला छळलं. ती म्हणते मी हनुमंतराला सुद्धा छळलं. सर्व माझी हनुमान तो मदशी करी बहुत गुमान. परी मकर ध्वजाच्या वेळी दात विचकून उभा ठाकीला की. त्यावेळीस हनुमंतराला सुद्धा गप्प बसावं लागलं मकर ध्वजाला पाहिल्यावर. अर्थात या मायेनं कोणाला सोडलं नाही. बघा ती नारदा सारख्यांना तिने सोडलं नाही.
आणि मग नारदांना उपरती झाली, लक्षात आली चूक. परत भगवंताकडे गेले, देवा नारदाची नारद केली, 60 मुलं झाली, आता तरी वाचव मला. भगवान म्हणले, नारदा सोपं आहे, ज्या सरोवरात स्नान केलं त्या सरोवराचं असं वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये पुरुषानं स्नान केलं की स्त्री होतंय आणि स्त्रीनं स्नान केलं की पुरुष होतंय. तुम्ही डबल आंघोळ केली असती तर पुरुष झाला असता, जा परत म्हणे. पुन्हा नारद गेले, सरोवरात स्नान केलं, नारद म्हणून बाहेर आले बघा. अर्थात भगवान नारदाची परीक्षा घेतो बघा. पुढे प्रद्युम्नालाही मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं अनिरुद्ध. हा भगवंताचा नातू आहे. हा अनिरुद्ध बाणासुराची कन्या उषा, त्या उषेच्या स्वप्नामध्ये जायचा बघा. ती उषा एके दिवशी आपल्या दासीला म्हणाली, माझ्या स्वप्नामध्ये एक राजकुमार येतो. तिची दासी चित्रकलेमध्ये उत्तम हुशार होती. ती म्हटली, तुझ्या स्वप्नात येणाऱ्या राजकुमाराचं वर्णन सांग, मी चित्र काढते. त्या उषेने वर्णन सांगितलं बाणासुराच्या मुलीने, आणि ती चित्रलेखा नावाची तिची दासी होती, तिनं सुंदर चित्र काढलं. आणि त्या चित्रलेखेनं ओळखलं, उषे अगं हा तर कृष्णाचा नातू अनिरुद्ध आहे. हो म्हणे, हा माझ्या स्वप्नात येतो. असं, थांब मी त्याला घेऊन येते. ती चित्रलेखा आकाश मार्गे गेली आणि त्या अनिरुद्धाला घेऊन आली बघा, उषेच्या महालामध्ये घेऊन आली. पण हे बाणासुरानं पाहिलं, अनिरुद्धाबरोबर युद्ध केलं आणि त्याला बंदीशाळेमध्ये टाकलं. बातमी कृष्णाच्या कानावर गेली की माझ्या नातवाला बंदीशाळेत टाकलंय. बाणासुराने भगवान स्वतः लढण्याकरिता आले. पण बाणासुर शिवाचा उपासक होता. ते शिव महापुराणात आलं बघा. आता ते बाणासुराच्या नगरीला महादेवाचं रक्षण होतं. ज्यावेळेला भगवान कृष्ण कन्हैया लढण्याकरिता आले, त्यावेळेला बाणासुराने महादेवाला पुढं सांगितलं, जा पुढं म्हणे. आणि जगामध्ये पहिल्यांदा शिवाचं आणि हरीचं युद्ध लागलं बघा. हरिहराचं युद्ध लागलं, घनघोर असं युद्ध चालू झालं. कोणीच कोणाला ऐकेना. शेवटी कृष्ण कन्हैयाने भगवान शिवावर जंभन नावाचं अस्त्र सोडलं, जंभन अस्त्र. त्या निमित्ताने आळस आला महादेवाला आणि जांभळ्या द्यायला चालू केलं. महादेव आळसून कंटाळून गेले, म्हटले देवा हे काय लावलंय, मला जांभळ्या येत आहेत. कृष्ण कन्हैया म्हणला, महादेवा माझ्या नातवाचं आणि बाणासुराच्या कन्येचं प्रेम आहे, द्या लग्न लावून, काय अडचण आहे. भगवान शिवाने मध्यस्थी केली, बाणासुराला समजून सांगितलं आणि त्या उषेचा आणि अनिरुद्धाचा विवाह लावून दिला. भगवंताने अशा अनेक लीला केल्या बघा. पुढे मृग नावाचा राजा गायी दान द्यायचा. एकदा त्यानं एक गाय दान दिली एका ब्राह्मणाला. त्याच्यातली एक गाय परत आली आणि राजाने तीच गाय चुकून परत दुसऱ्या ब्राह्मणाला दान केली. दोन्ही ब्राह्मणाचं भांडण लागलं. एक म्हणतो माझी गाय आहे, दुसरा म्हणतो मला राजाने दान दिली. शेवटी भांडण राजा पस्तूर गेलं. शेवटी ब्राह्मणाने रागवून राजाला शाप दिला, तू सरडा होऊन पडशील. आणि तो मृग नावाचा राजा एका विहिरीमध्ये सरडा होऊन पडला. कृष्ण कन्हैयाची मुलं त्या विहिरीच्या जवळ खेळत होती. खेळणाऱ्या मुलांनी तो सरडा पाहिला आणि भगवंताला सांगितले. भगवंताने त्याचा उद्धार केला बघ. पुढे पौंड्रक नावाचा राजा मीच वासुदेव आहे असं म्हणायचा, मीच देव आहे असं म्हणायचा. भगवंताने त्यालाही संपवलं आणि त्याचा उद्धार केला. पुढे त्याचं द्विग नावाचं वानर होतं. ते वानर बलराम दादाच्या पत्न्याची थट्टा करतय, म्हणून बलराम दादानी त्या द्विग नावाच्या वानरालाही संपवलं. कंसाचा सासरा जरासंधाच्या लक्षात आलं, ज्या कृष्णाने माझा जावई मारला तो कृष्ण अजून जिवंत आहे, बदला घेतला पाहिजे.
म्हणून जरासंधाने कृष्णाबरोबर युद्ध आरंभलं. पण यावेळी भगवान एकटे गेले नाही, जाताना भीमाला बरोबर घेऊन गेले. भीमाचं आणि जरासंधाचं घनघोर असं युद्ध लागलं. प्रत्येक वेळेला भीमाने जरासंध मधून फाडायचा आणि त्याला टाकून द्यायचं, पण तो पुन्हा जोडायचा बघा, आणि जिवंत होऊन पुन्हा भीमासह युद्ध करायचा. तो जरा नावाच्या राक्षसीचा मुलगा होता. भीम थकून गेला, जरासंध मरत नाही, काय करावं. भगवान कृष्णाने खून केली. हातामध्ये एक दर्भाची गवताची काडी घेतली आणि ती अशी उभी मधोमध मधून फाडली. डावा भाग उजवीकडे टाकला आणि उजवा भाग डावीकडे टाकला. हे भीमानं संकेत ओळखला. जरासंध मधून फाडला, अंगाचा डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे टाकला आणि जरासंधाचा वध झाला बघा. तिथूनच जरासंध मारल्यानंतर भीमाने त्याचा तो मुकुट आणला होता आणि तो मुकुट भांडारगृहात ठेवला होता. तो मुकुट परीक्षितीने घातला आणि त्याची बुद्धी बदलली बघा. पुढे शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला महाभारताचं वर्णन सांगतायत. आणि पुढे शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला भगवंताचा प्रिय भक्त, लाडका भक्त, भगवंताची आणि त्या भक्ताची, त्या मित्राची भेट झाली होती संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. त्या भगवत भक्ताची कथा सांगतात. नाव आहे सुदामा. हा पौरबंदर नगरीमध्ये राहतो. ब्राह्मण कुळामध्ये उत्पन्न झाला. पत्नीचं नाव सुशीला. अष्टदरिद्री होता बघा. खाण्याकरता काही नव्हतं घरामध्ये. त्याचं व्रत होतं, अनशन नावाचं व्रत होतं त्याचं. कोणाच्या घरी भिक्षेला जायचं नाही. कोणी मनाने आणून दिलं तर खायचं, नाही तर खायचं नाही. भगवंताचं भजन करत बसायचं. लोक म्हणतात त्यानं चोरून फुटाणे खाल्ले म्हणून त्याला दारिद्र्य आलं. खरंय ते, पण त्यानं चोरून फुटाणे का खाल्ले हे ऐका. एका गरीब ब्राह्मणाच्या घरी चोरी झाली. काही नव्हतं चोरून नेण्याकरता, पण चोराने त्याच्या घरात एवढं गठोडं बांधलं होतं, छोटं. घेऊन पळाले चोर, पण त्याच्यामध्ये हरभरे बांधून ठेवले होते त्या ब्राह्मणाने खाण्याकरता. ज्या वेळेस चोराच्या लक्षात आलं की याच्यामध्ये हेरे माणिक नाहीत तर हरभरे आहेत, तेव्हा त्याने ते गठोडं, ती पुरचुंडी हरभऱ्याची टाकून दिली. चोर पळून गेले. पण ती पुरचुंडी नेमकी टाकली बघा चोरांनी संदीपनी ऋषींच्या आश्रमाच्या समोर. इकडे ज्याच्या घरी चोरी झाली त्या ब्राह्मणाने शाप दिला की ज्यानं कोणी माझ्या घरातले हरभरे नेले, जो कोणी माझ्या घरातले हरभरे खाईल तो अष्टदरिद्री होईल. आणि सकाळी झाडून काढण्याच्या निमित्ताने ते हरभऱ्याचं गठोडं गुरुमाईला सापडलं. आणि सरपण आणायला जाणाऱ्या कृष्णाजवळ आणि सुदाम्याजवळ तिनं ते गठोडं दिलं आणि सांगितलं तिकडं भूक लागली तर खा. सुदामदेवाच्या लक्षात आलं की या हरभऱ्याला शाप दिलेला आहे ब्राह्मणाने. जो कोणी हे हरभरे खाईल तो अष्टदरिद्री होईल. आता हरभरे जर तसेच ठेवावे तर कृष्ण मला हरभरे मागेल, मला त्याला नाही म्हणता येणार नाही. आणि त्यानं जर हरभरे खाल्ले तर तो अष्टदरिद्री होईल. आणि म्हणून सुदामदेवाने चोरून हरभरे खाल्ले बघा. त्याला असं वाटायचं मी दरिद्री झालो तरी चालेल ब्राह्मणाच्या शापाने, पण माझा देव दरिद्री नाही झाला पाहिजे. इतका मोठा भगवत भाव होता सुदामदेवाचा. अर्थात तो खरा भगवत भक्त आहे बघा. माझ्या देवाला दारिद्र्य नाही यावं याच्याकरता त्यानं फुटाणे चोरून खाल्ले आणि अनशन व्रत धारण केलं. कोणी आणून दिलं तर खायचं, नाही तर भगवत भजन करत बसायचं. काही काळ गेला. 4 मुलं होती घरामध्ये. त्याचा थोरला भाऊ नाव होतं चक्रधर. हा राजाचा भाट होता. भाट म्हणजे राजाची स्तुती गाणारा. काही कारणाने चक्रधराचा मृत्यू झाला
आणि राज दरबारामध्ये राजाची स्तुती करण्याकरता भाट नव्हता, म्हणून राजाने सुदामदेवाला भाट होण्याची आज्ञा केली की तुझा भाऊ भाट होता, आता तू भाट हो आणि माझी स्तुती करीत जा. पण सुदामा खरा भगवत भक्त होता. तो म्हटला, राजन माझा प्राण जाईल पण मी माणसाची स्तुती करणार नाही, मी फक्त स्तुती करील तर देवाचीच करील. तुकोबाराय सुद्धा म्हणाले ना, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची करू नये. माणसाची कीर्ती करू नये, करायची असेल स्तुती किंवा निंदा ती भगवंताचीच केली पाहिजे. तुकोबाराय असंही म्हणाले, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, वाचुनी त्या एका विठ्ठलाची किंवा पांडुरंगाची. भगवंताची स्तुती सोडून इतराची केलेली स्तुती म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे. सुदामदेवानं सांगितलं, मी राजन मी तुमचा भाट होऊ शकत नाही, मी तुमची स्तुती करू शकत नाही, मी भगवत भक्त आहे, मी फक्त भगवंताची स्तुती करतो. राजा म्हटला, अरे तुला मी भरपूर पगार देतो, पैसे देतो, आता खरंच खाण्याकरता काही नव्हतं घरात. सुदामदेवाने होय म्हणाय पाहिजे होतं, पण खरा भगवत भक्त प्राण गेला तरी सुद्धा भगवत भजन सोडत नाही. सुदामदेवाने विचार केला, राजन मी माझा जीव गेला तरी चालतंय पण मी माणसाची स्तुती करणार नाही, मी फक्त भगवंताची स्तुती करीन. कधी कधी विचार पडतो मला, त्या सुदामदेवाच्या जागी जर आमच्यासारखा कीर्तनकार असता आणि आमची स्तुती करा म्हटला असता तर आम्ही पाकिटासाठी घंटा 2 घंटे त्याची स्तुती करत बसलो असतो. ते फार चांगले आहेत, हे असे आहेत, ते तसे आहेत, आणि नाही म्हणता काय तुम्ही. एक विरळ असे काही सोडले खरेच, तर जगामध्ये हेच चाललंय आता. कीर्तनकार घंटा 2-2 घंटे कार्यक्रम ठेवणाऱ्याची स्तुती घंटाभर, मग गायकाची, मग वादकाची, मग बसलेल्या लोकांची, मग राहिलं तर कीर्तन. चाललंय जगामध्ये. पण तुकोबाराय म्हणाले, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आम्हाला ब्रह्महत्या घडेल गड्या, आम्ही दुसऱ्याची स्तुती करत नाही. सुदामदेवानं सांगितलं, राजन मी तुमची स्तुती करू शकत नाही. राजाला राग आला, माझी स्तुती करत नाही, माझ्या नगरीत राहून माझं वर्णन करत नाही. अरे या ब्राह्मणाला आजपासून कोणी दक्षिणा आणि दान देऊ नका, हा उपाशी मेला पाहिजे असं फरमान काढलं राजानं. आता सुदामदेवाचं अगोदरच अनशन व्रत होतं, कोणी दिलं तर खायचं आणि कोणी देऊ नका असं फरमान निघालं. आता लोकांची इच्छा असली तरी लोक नेऊन देत नाहीत. बघा सुदामदेवावर उपाशी राहण्याची वेळ आली, डोळ्यात पाणी आलं, भगवान किती रे माझी परीक्षा. पत्नी सुद्धा त्याच्यासोबत खंबीर उभी होती. प्रपंचामध्ये काही काळ गेला, पाणी पिऊन दिवस काढले, कन्या खाऊन दिवस गेले, हळूहळू घरातलं अन्नधान्य संपलं, पाण्याशिवाय घरात काही राहिलं नाही. मला वाटतंय खऱ्या भगवत भक्ताची दशाच होत आहे बघा. काय त्याची खूण देवाला घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. देव घरी आल्याची खूणच आहे बघा, ज्याच्या प्रपंचाचं दिवाळ निघतंय. समजून जावं देव तिथं आलाय. तुकोबाने म्हटले, आमची अशी दशा आहे की आमच्या घरात चिमणी रडून गेली तरी दाना नाही खाण्याकरता. आमच्या घरी कुत्रे घर राखतात आमचं. चोर सुद्धा आम्हाला बघून घाबरतो की हेच आमच्या जवळचं काही घेतो की काय. अर्थात काही नाही आमच्या जवळ. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. अशी दशा भगवत भक्ताच्या घरची होते बघा. सुदामदेवाच्या घरामधले अन्न संपलं. मुलांनी अर्ध्या रात्री उठावं, आई भूक लागली ग. आईनं माठातलं पाणी लेकरांना पाजावं, झोपा रे राजा हो, सकाळी देते काहीतरी तुम्हाला. लेकरांनी बारीक तोंड करावे, पुन्हा झोपावं. या पती पत्नीने पोठाला उपरणे बांधले बघा. अन्न नाही आणि मागायचं नाही कोणाला. राजाची आज्ञा आहे, कोणी यांना वाढतही नाही बघा. 4 दिवस झाले, निस्ते पाण्यावर किती जगणार आहेत. मुलं अन्न अन्न करायला लागले, बाबा भूक लागली हो मला, हे खाण्याकरता द्या आम्हाला.
सुदामदेव भगवंताचं चिंतन करत निवांत बसले. पण सुशीला नावाची पत्नी म्हटली, मालक एवढं त्या भगवंताचं भजन करताय, त्याला आपलं दैन्य दिसत नाही को? त्या देवाला आपलं दुःख दिसत नाही का? तुम्ही नेहमी सांगताना की द्वारकेचा राजा कृष्ण कन्हैया माझा मित्र आहे म्हणून, एकदा जाणं त्याला भेटायला, एकदा त्याला काही मागून आणा ना आपल्या करता. सुदामानं सांगितलं, सुशिले हे शब्द पुन्हा तोंडातून काढू नको. प्राण गेला तरी चालेल, पण मी देवाकडे काही मागणार नाही. अगं मी असा गरीब असलेलोच माझ्या कृष्ण कन्हैयाला आवडत असेल म्हणून त्यानं कदाचित मला आत्तापर्यंत गरीब ठेवलं बघ, आणि मी त्याला आवडावं अशीच माझी इच्छा आहे. मला दुसरं काही नको, तू पुन्हा ती आठवण काढू नको. मुलाचे उतरलेले चेहरे पाहिले. सुशीला म्हटली, तुम्ही काही मागू नका हो तुमच्या मित्राला, पण नुसतं जाऊन त्याला भेटून तरी या ना. तुम्ही म्हणता ना तुमचा जिवलग दोस्त आहे, फक्त त्याला भेटून या, एकदा जा. सुशिले माझी जाण्याची फार इच्छा आहे ग, पण तू राजा आहे आणि माझ्या अंगावर हे फाटके धोत्र 17 गाठी मारलेले, अंगामध्ये सदरा नाही उपर्ण घेतो त्याला सुद्धा 17 गाठी मारल्यात, आणि कसा जाऊ मी माझ्या मित्राला भेटण्याकरता. सुशीला म्हटली, मालक अहो तुमचा मित्र मित्र नाही, तो देव आहे. भगवान तुमचे कपडे पाहत नाही, भगवान तुमची श्रीमंती पाहत नाही, भगवान तुम्ही कोणत्या गाडीत येता हे पाहत नाही, भगवान तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो. फक्त देवा कारणे भाव तस्मात. काही न लगे भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. ज्ञानोबा सुद्धा म्हणाले, देव आकळतो बघा, देव आकळतो. कशाने आकळतो? भाव बळे आकळे एरवी ना कळे. भाव बळानं आकळल्या जातो भगवान, एरवी कशानंच तो आकळल्या जात नाही. तुमचा भगवान भाव पाहिल ना, कपडे नाही पाहणार. तुम्ही जा त्याला भेटण्याकरता. सुशीले गेलो असतो ग, पण राजाकडे जाताना, भगवंताकडे जाताना, साधूकडे जाताना, श्री गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नसते बघ. आणि माझा मित्र राजाही आहे आणि माझा मित्र देवही आहे, त्याच्याकडे रिकाम्या हाताने कसा जाऊ मी? सुशीला उतरंडीचे सगळे गाडगे मडके पाहते, पण कशातच काही सापडत नाही. शेजारी मैत्रीण राहते, मैत्रिणीच्या घरी जाते, परसदारातून वागल्या दारातून मैत्रिणीकडे विनंती करते, बाई ग तुझ्या घरात काही खाण्याकरता असलं तर देतेस का? ती मैत्रीण म्हणते, सुशीले राजाचा आदेश आहे, तुम्हाला काही द्यायचं नाही. जर मी तुला काही दिलं आणि बाहेर कळालं तर आम्हाला वाळीत टाकेल समाज. तुम्हाला काही मागू नको बघ. सुशीला डोळ्यात पाणी आणते, माझ्या करता नाही ग, पण माझ्या लेकरा बाळा करता तरी मला दे. परत दवारात बसून तांदूळ निवडण्याचं काम करत होते बघा. त्याच्या कन्या समोर पडल्या होत्या. ती म्हटली, सुशीले न्यायचे असतील तर या कन्या गठुड्यात बांधून ने, दुसरं काही मागू नको मला. सुशीले विचार केला, कन्या तर कन्या. त्या तांदळाच्या कन्या घेतल्या, अंगावरच्या लुगड्याच्या पदरात त्याचं गठुडं बांधलं आणि लपून ते घरी आणलं. स्वच्छ धुतल्या त्या कन्या, वाळत घातल्या. अगदी मुठभर झाल्या हो, अशा मुठभर झाल्या. फक्त मालकाच्या उपरण्यात 3 गाठीमध्ये कन्या बांधल्या. इतकं उपरणं फाटलेलं होतं बघा. मालक कन्या आणल्यात मी, आणि तुम्ही सांगता ना तुमचा देव फक्त भावाचा भोकेलाय, मग तुमचा देव ह्या कन्या पाहणार नाही मालक. तुमचा देव फक्त या कन्या मागलं प्रेम पाहिल. तुम्ही जा त्याला भेटण्याकरता. सुदाम देवाने हातामध्ये काठी घेतली, फाटकं धोतर अंगावर, ते 3 गठोड्याचं, ते 3 गाठीचं उपरण अंगावर टाकलं आणि मजल दर मजल करत सुदामदेव कृष्णाचं चिंतन करत करत द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. कृष्ण कन्हैयाच्या द्वारामध्ये गेले. द्वारपाळी अडवलं, कोण? मालक मी कृष्णाचा मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे त्याचा. मोठ्या आशेनं त्याला भेटण्याकरता आलोय. एक करा, मला आत नाही जाऊ द्यायचं तुम्हाला.
फक्त माझ्या कृष्णाला एकदा सांगा मी आलोय म्हणावं. द्वारपाळाला सुदामजी विनंती करतात, ए द्वारपाळानो, एकदा माझं निमंत्रण, एकदा माझं म्हणणं त्या कृष्ण कन्हैयाला जाऊन. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि मिलने सखामा परी आ गया है, हाँ कि मिलने सुदामा गरीब आ गया है, हाँ भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, हाँ तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया हे है. द्वारपाळांनो, जाऊन माझ्या कृष्णाला सांगा मी त्याचा बालपणीचा मित्र आलोय म्हणावं. फार गरीब आहे रे मी, मजल दर मजल करत भटकत भटकत इथपर्यंत आलोय बघा. आता इथून विनमुख त्याची भेट न घेता मला परत पाठवू नका. माझा निरोप त्या कृष्णाकडे द्या. तो सेवक धावत गेला, कृष्ण कन्हैयाला मुजरा केला, भगवान कोणीतरी तुमचा मित्र बाहेर आलाय, ऐका ना भगवान. त्याच्या डोक्यावर पगडी नाही, न सर पे है पगड़ी न सर पे पजामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे पजामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बस एक बार मोहन से जाकर से कह दो कि मिलने सखाबत नसीब आ गया है, हाँ अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि मिलने सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. हो भगवान, तो दारात उभा असलेला तुमचा दोस्त म्हणवतोय, त्याच्या डोक्यावर पगडी नाही, अंगामध्ये कपडे व्यवस्थित नाहीत, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही, नातान पे हे कपडा सुद्धा नाही त्याच्या अंगावर, पण नाव मात्र सुदाम सांगतोय बघा. तुमची आठवण करतोय तो. सुदामाचं नाव ऐकलं आणि जगाचा मालक धावत निघाला. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान के साथ अजीब आ गया है, हाँ ये मेहमान के साथ अजीब आ गया है, हाँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा
गरीबा गया है किधर पे सुदामा गरीबा गया है सुदामाचं नाव सांगितलं आणि जगाचा मालक पायात खडावा न घालता डोक्यावर मुकुट न घालता सिंहासनावरून उडी मारून धावत निघाला. हे सुदामा, हे सुदामा, हे सुदामा. द्वारामध्ये गेला, सुदाम देवाला पाहिलं, कडकडून आलिंगन दिलं. देव भक्ताचं मिलन झालं. हाताला धरलं, राजमहालात घेऊन आले. हे पाहिलं रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती आश्चर्य करतायत. अरे असा आपल्या दारात पाहुणा कोणता आलाय की आमचा मालक आत्तापर्यंत कोणा करता न जाणारा पण फाटके कपडे घालणाऱ्यासाठी सुद्धा धावत गेला. भगवान आले आपल्या बरोबरीला, आपल्या सिंहासनावर बसवलं त्याला. बराबर से अपने सुदामा बैठाए चरनासो से शाम ने दुलाए. बराबर से अपने सुदामा बैठाए चरनासो से शाम ने दुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समय तेरे करीब आ गया है. हाँ खुशी का समय तेरे करीब आ गया है. हरे द्वार पालो कन्हैया से कह दो अरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीबा गया है इधर पे सुदामा गरीबा गया है किधर पे सुदामा गरीबा गया है. भगवान धावत गेले, सुदामाच्या हाताला धरून घेऊन आले महालामध्ये. आपल्या सिंहासनावर बसवलं भगवत भक्ताला. डोळ्यातल्या अश्रूने सुदामाचे पाय धुतले. सुदाम म्हणतो, भगवान काय करत आहे? सुदामा घाबरू नको रे, मी करतोय ते अगदी योग्यच करतोय. भगवंतानी सुदामाचे पाय पाहिले. चालून चालून लाल बुंद झालेले पाय, मोठाले आलेले फोड त्याला. अगणित काटे सुदामदेवाच्या पायामध्ये घुसले होते. भगवंताने स्वतः त्याच्या पायातले काटे काढले. कृपा दृष्टीनं पाहिलं त्याच्या पायाकडे. जखमा त्याच्या भरून टाकल्या. सुंदर थंड अशा जलाने त्याचे पाय धुतले. पाद्य पूजा केली. भगवान स्वतः दर्शन करतो बघा सुदामाचं. चौरंगावर बसून पंचामृताने स्नान घातलं त्याला. भरजरी कपडे दिले घालण्याकरता. सिंहासनावर बसवलं. सगळ्या पत्नीला सांगितलं, हा माझा लाडका भक्त आहे आणि माझा मित्र आहे, तुम्ही सगळेजण याचं दर्शन करा. सगळ्या पत्न्या सुदामदेवाचं दर्शन करतायत. सगळ्यात शेवटी आमची रुक्मिणी हातामध्ये ताट घेऊन, पंचारतीचं ताट घेऊन ओवाळण्याकरता आली. सुदामदेवाला गंध लावण्याच्या निमित्ताने कपाळ पाहिलं. कर्मरेषा लिहिली होती इथे. लक्ष्मी क्षेम हा अर्थात लक्ष्मीचा क्षेम होता, याच्या क्षय होता याच्या जीवनामध्ये. पण लक्ष्मीने ती अक्षर बरोबर केली बघा आणि त्याच्यावर कृपा केली. संध्याकाळच्या वेळेला पंचपक्वानाचा बेत भगवान स्वतः भरवता सुदाम्याला. घासा गणी सुदामदेवाला मुलाची आठवण होते. मी भगवंताच्या घरी आलो म्हणून पंचपक्वान खातोय, माझी मुलं तिकडं पाण्यानिशी आज उपाशी झोपली असतील. वाईट वाटते मनामध्ये, पण देवाला कळेल म्हणून डोळ्यातले अश्रू लपवले. 2 घास घशाखाली ढकलले आणि मंचकावर येऊन बसल्यावर पुन्हा कृष्ण आला. सुदामदेवाचे पाय दाबतो भगवान. भगवत भक्ताची सेवा करतो देवा. ते ऋण वैपण देखुनी अंगी अपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. भगवंताचं ब्रीद आहे. जेव्हा जेव्हा भक्त अडचणीत येतो तेव्हा तेव्हा भगवान त्याची सेवा करतो. सुदामदेवाची सेवा करतो भगवान. आणि सेवा करता करता विचारतो, सुदामा माझ्याकरता काय आणलंस रे? लाज वाटली सुदामदेवाला. ज्याच्या घरी पंचपक्वान खाल्लेत, ज्याचे भरजरी कपडे घातलेत, त्याला 3 गाठीत आणलेले तांदूळ ते कणे दाखवायची लाज वाटली त्याला. ते गठुड बगलेत दाबलं. नाही देवा,
मी तुझ्याकरता काही आणलं नाही रे, मी अभागी काहीच नव्हतं घरी म्हणून काही आणलं नाही बघ. पण भगवान अंतर्यामी काय कळत नाही त्याला. भगवान म्हटले सुदामा खोटं बोलू नको, माझी वहिनी तुला रिकाम्या हातानं पाठवणार नाही, नक्कीच तिनं काहीतरी दिलं असेल. नाही रे देवा, काही दिलं नाही. गठुडं लपवताना देवाने पाहिलं, दाखव मला, बघू दे बघू दे म्हणून भगवंतानं ते गोठुडं ओढून काढलं. गोठुडं सोडलं, पाहतायत तर कन्या त्याच्यामध्ये. कोणी पोहे म्हणताय त्याला. भगवंतानं आहा सुदामा, गोकुळात असताना जो आनंद घेतला तो आनंद पुन्हा उभ्या जन्मात घेता आला नाही रे. लोकांनी मला पंचपक्वानं खाऊ घातली, पण त्या पक्वानामध्ये प्रेम कधीच नव्हतं बघ. पण तुझ्या या कच्च्या पोह्यामध्ये आज मला ते प्रेम दिसतंय. मूठ घेतली आणि भगवंतानं खायला चालू केलं. पोहे सुदाम देवाची आणि फके मारी कोरडेची. भगवान तुकोबाराय म्हणाले, भगवान कन्याचा भोकेला नाही, भगवान कन्याच्या पाठीमाग असलेल्या प्रेमाचा भोकेला आहे. त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत, पण एका प्रेमाचा, खऱ्या प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भोकेला, 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 थोर प्रेमाचा भोकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला. हाचे दुष्काळ तयाला, हाचे दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा. आमचे महाराज म्हणतात बघा, भगवंता सगळ्या गोष्टीचा सुकाळ आहे, पण एका प्रेमाचा दुष्काळ आहे. भगवान शबरीची उष्टी बोरं खातो बघा. भगवान शबरीची उष्टी बोरं नाही खात, त्या बोरातलं प्रेम खातो. सुदाम देवाचे पोहे नाही खात आमचा भगवान, भगवान सुदाम्याच्या पोह्यातलं प्रेम खातो बघा. आमच्या वेदुराच्या कन्या नाही खात भगवान, त्या कन्याच्या पाठीमागचं प्रेम खातो बघा भगवान. अर्थात सुदाम देवाचे पोहे भगवंतानं मोठ्या आनंदानं खाल्ले. एक मूठभर पोहे त्यानं खाल्ले आणि तिकडे सुवर्णाची नगरी त्याची करून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, मुलांची आठवण येते सुदाम देवाला. भगवान जाईन म्हणतो मी आता. ठीक आहे सुदामा, जायचं असेल तर जा, पण माझे हे कपडे काढून जा बघितून. सुदाम देवाने हसत मुखाने कपडे काढले, पण त्याच्या मनात असं नाही आलं काही भगवान निष्ठुर आहे, मला तर यानं काही दिलंच नाही, पण कपडे सुद्धा अंगावरचे काढून घेतले. खरं म्हणजे सुदाम देवानं समाधान मानलं उलट. तो असं म्हणाला की माझ्या भगवंताला मी गरीब आहे हेच आवडतंय, म्हणून देवानं माझे कदाचित कपडे काढून घेतले असतील. आपलं फाटकं धोतर नेसला, हातामध्ये गठुडं घेतलं, काठी हातामध्ये घेतली आणि परत दर मजल करत आपल्या पोरबंदर नावाच्या नगरीत आले. पण गाव ओळखू येत नव्हतं. आता झोपड्या नव्हत्या राहिल्या, महाल झाले होते सगळीकडे. याचं घर जिथे होतं तिथं राजमहाल झाला होता, सुवर्णाची झाली होती नगरी सगळी. मुलं बाळ बाहेर खेळत होते. कौतुकाने विचारलं, बाळांनो तुम्ही इतके भरदारी कपडे? हो बाबा, तुम्ही गेलात आणि ह्या रात्रीच इतका मोठा चमत्कार झाला बघा. सुशीला म्हणते तुमचा भगवान किती कृपाळू आहे हो.
त्यानं श्रीमंत केलं आपल्याला. भगवंताने त्या पौरबंदर नगरीचं नावही बदललं आणि सुदाम देवाकरता नगरीचं नाव ठेवलं सुदामपुरी. अर्थात भगवान इतका श्रेष्ठ आहे. भगवत भक्ताची इच्छा पूर्ण करतो. नामदेव महाराज म्हणाले, मुठभर पोह्यासाठी सोन्याचं गाव दिलं त्यानं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. अर्थात भगवान इतका कृपाळू, भगवत भक्ताचं संगोपन करणारा, प्रेम करणारा भगवान. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितला ही कथा सांगतायत. राजन, भगवान फार कृपाळू आहे. आता गोपाळाची आणि भगवंताची भेट होणार आहे. गोपाळाची आणि भगवंताची भेट होऊन अनेक वर्षाचा कालावधी निघून गेलाय. भगवान 125 वर्ष जगला राहिला बघा या पृथ्वीवर. 11 वर्ष 53 दिवस भगवान गोकुळात राहिला होता आणि 12 वर्ष भगवान मथुरेत राहिला होता. उर्वरित काळ त्यानं द्वारकेमध्ये, काही काळ हस्तिनापुरात घालवला. त्यानं अनेक भगवत भक्ताच्या इच्छा पूर्ण केल्या त्यानं. आज 100 वर्ष झाले होते. राधेची आणि भगवंताची सुद्धा भेट नव्हती. राधेला श्रीधाम्यानं शाप दिला होता. एके दिवशी काय झालं बघा, भगवान विरजा नावाच्या गोपीसह बसले होते आणि राधा भगवंताला भेटण्याकरता निघाली, पण श्रीधाम्या नावाच्या द्वारपाळाने अडवलं. राधे थांब, तुला जाता येणार नाही. का? भगवान विरजेसोबत बसलेत. राजेला सहन झालं नाही, राग आला. मला अडवतोस? राधेनं श्रीधाम्याला शाप दिला. श्रीधाम्या, तू दैत्य होऊन पडशील. राधेच्या शापाने तो श्रीधाम्या शंखचूड नावाचा दैत्य झाला बघा. आणि श्रीधाम्याही भगवत भक्त होता. त्यानं राधेला शाप दिला, राधे तुला भगवंताचा 100 वर्ष वियोग होईल. राधेनं त्या विरजा नावाच्या गोपीला शाप दिला. ती विरजा नावाची गोपी यमुना झाली बघा. आणि राधेला श्रीधाम्याच्या शापामुळे देवाचा 100 वर्षी वियोग झाला. 100 वर्षाचा काळ गेला होता. भगवंताची भेट नव्हती. पण सूर्यग्रहणाच्या निमित्ताने हस्तिनापूरवासी, गोकुळवासी, मथुरावासी, द्वारकावासी सगळी मंडळी कुरुक्षेत्रावर जमा झाली होती. सरस्वती नदीच्या स्नानाकरता सगळे जमा झाले होते. आता सगळ्याची 100 वर्षानंतर भेट होणार होती. भगवान आपलं सगळं सैन्य घेऊन स्नानाकरता निघाले. एका रथामध्ये विराजमान झाले. उंच आसनावर बसवले भगवान. रथ चालतोय, त्याच्या मागे सगळे द्वारकावासी चालतायत. पुढं हजारोच्या संख्येनं सैन्य चालतंय आणि भगवंताच्या सगळ्यात पुढं नगारा चालतो बघा. त्याला हलगरा म्हणतात. त्याला हलगरा. हलगरा म्हणजे राजा येण्याच्या अगोदर सूचना देत असतो पुढच्या गावाला. ऐका हो ऐका, आमचे राजे आपल्या गावातून जाणार आहेत, सावधान. तो हलगरा 1-2 किलोमीटर पुढे चालतो आणि राजे मागून येतात बघा. आषाढीच्या दिंडीत ज्ञानियाचे राजे मागं चालतात आणि तो नगारा पुढे चालतो. सगळ्याला सावधान करत असतो बघा. येतायत ज्ञानोबा राय, सावधान, रस्ता सोडा, येतायत ज्ञानोबा राय. तसा कृष्ण कन्हैयाचा हलगरा चालत होता. सावधान, द्वारकेचा राजा कृष्ण कन्हैया येत आहे, रस्ता सोडा, जाऊ द्या. तो हलगरा सगळ्याला बाजूला करत होता. देवाचा तो टाफा, असंख्य सैन्य भगवान रथामध्ये बसून सगळे द्वारकावासी मागं चालताय, स्नानाकरता निघालेले. तो हलगरा माणसं सरकवतोय. पण 10-5 गोपाळ रस्त्यावर उभे होते. त्यांनी ती हलगऱ्याची सूचना ऐकली. सरका, रस्ता द्या, द्वारकेचे राजे कृष्ण येत आहेत. गोपाळ हट्टी झाले, रस्त्यावर उभे राहिले. हलगऱ्याने विनंती केली, सरका बाजूला. नाही सरकणार म्हणे. मी आमच्या राजाला सांगेन. जरूर जाऊन सांग, भेट नाही तुझ्या राजाला. तो हलगरा उतरला रथातून खाली. सगळी यात्रा थांबली. तो कृष्ण कन्हैयाकडे गेला, रथामध्ये पाठीमाग. भगवान, कोणीतरी आपली यात्रा थांबवली, ते रस्त्याच्या बाजूला होत नाही म्हणतात. आणि इकडे मात्र गोपाळांनी एकमेकाला विचारणा केली, का रे, द्वारकेचा राजा कृष्ण कन्हैया म्हणजे आपला कान्हा तर नसेल? एका गोपाळानं दुसऱ्या गोपाळाला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेतलेल्या गोपाळाने पाहिलं आणि ओरडून सांगितलं, गड्यानो गड्यानो राजा किने झाला, गड्यानो राजा किने
झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला बाबा मोहनी घोंगडी आम्ही फिरू यमुने तटी नाचा पाहुला देवनी कृष्ण आमुचा किने गणे गड्यानो राजा किने झाला गड्यानो राजा किने झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गड्यानो, ज्याला मी आता सिंहासनावर पाहिले तो आपलाच कृष्ण आहे. इकडे सेवकाने सांगितलं, मालक ओ महाराज, कोणीतरी 10-5 माणसं आहेत, त्यांनी आपला रस्ता अडवलाय. बहुतेक ते गोपाळ असतील. कृष्णाने विचार केला, एवढा मोठा तापा अडवण्याची हिंमत दुसऱ्या कोणात नाही. लक्षात ठेवा, बालपणीचा मित्र कुठेही भेटावा पण माणसात भेटू नये बघा. का? तो बालपणीचा असतो, काय बोलेल आणि कधी काय म्हणेल त्याचा काही नियम नसतो. आता आमचा जरी मित्र कोणी बालपणीचा भेटला, ए महाराजा, अशा हाका मारतो बघा. आता सगळं जग बाबा म्हणत असलं तरी बालपणीचा मित्र थोडीच बाबा म्हणतोय. कृष्ण कन्हैया जरी राजा असला तरी गोपाळ सगळे थोडी राजे म्हणणार आहेत. ए कृष्णा, हे कान्हा, हाका मारायला चालू केल्या. देवानं रथातून उडी मारली आणि गोपाळाला भेटण्याकरता धावत आला. 100 वर्षानं भेट होणार होती ना. कडकडून आलिंगन दिलं. सगळे मिळून स्नानाकरता निघून गेले बघा. स्नान झालं आणि आता भगवान गोपाळासह फिरतो बघा. मी राजा आहे असा त्याने विचारच सोडून दिला आणि गोपाळासह फिरायला गेला. राधेलाही वाटलं 100 वर्ष झालं भगवंताचं दर्शन नाही, आपण भगवंताला भेटायचं हवं. मग कुरुक्षेत्रावर शिबिरं तयार केली होती, राहुट्या टाकल्या होत्या. राधा भगवंताच्या शिबिरात भगवंताला भेटायला गेली. पण या 16,108 जणी राधेला ओळखत नव्हत्या. राधा हळूहळू चालत आली. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण जप चालूच होता मुखामध्ये. एकमेकीला म्हणतात, कोण आहे गई? आणि मग एक जण म्हटली, अगं ही राधी आहे. ती कोणती राधी? आपल्या नवऱ्याला येडं केलेली. आणि मग म्हणाल्यात, ही आहे का ती? आता द्वेषच करणार की त्या. राधे ये बैस म्हणली. आता बैस म्हणाल्यात तोंडाने पण मनातून जळायला आता. आणि गरम गरम दूध आणलं राधेला प्यायला दिलं. पे म्हणे. राधा खरी भगवत भक्त आहे बघा. तिनं ते गरम दूध उचललं आणि गट गट करून पिऊन टाकलं. लक्षात ठेवा, भगवत भक्ताला कोणताच त्रास होत नाही. भगवत भक्ताचं दुःख भगवान सहन करत असतो. राधा निघून गेली आणि थोड्या वेळानं भगवान लंगडत आले. 2 सेवकांनी धरून आणलं. मग ह्या बायका पळायल्या, काय झालं देवा तुम्हाला, काय झालं तुम्हाला? भगवान म्हटले, गप्प बसा, हे तुमच्यामुळंच झालंय. अहो आमच्यामुळं, आम्ही काय केलं तुम्हाला? राधा आली होती का इथं? हो. गरम दूध पाजलं का तिला? हो म्हणे. मग राधेच्या हृदयामध्ये माझे पाय आहेत. गरम दूध पिली ती, पण पोळलंय मात्र माझ्या पायाला. लक्षात आले ना तुमच्या? अर्थात भगवान, भगवत भक्त दुःख सहन करतात, पण भगवान ते स्वीकारतो बघा. अरे आमची मीरा विषाचा प्याला गट गट करून पिऊन टाकते, पण सहन करणारा मात्र जगाचा मालक आहे बघा. तसं राधा गरम दूध पिते, पण पोळतोय मात्र जगाच्या मालकाच्या पायाला. राधेचा भगवत भाव या सगळ्या पत्न्याच्या लक्षात आला. त्यांनी राधेची क्षमा मागितली बघा.
भगवान याच ठिकाणी देवकी मातेला तत्वज्ञान सांगतायत आणि कंसाने मारलेली 6 मुलं परत आणून देतात बघा. पुढे भगवंताने अर्जुनाला साधू व्हायला सांगितलं आणि सुभद्रेचा विवाह अर्जुनाशी लावून दिला बघा. पुढे शंकराच्या मागे भस्मासुर नावाचा दैत्य लागला. तुम्हाला कथा माहीत आहे. भगवंताने मोहिनी अवतार केला आणि भस्मासुर संपवला. पुढे 3 देवाची परीक्षा आणि दशम स्कंदाची सांगता. श्रीकृष्णार्पणमस्तु. एकादश स्कंद प्रारंभ. श्री गणेशाय नमः. एकादश स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत. पैठणच्या नाथ महाराजांनी त्याच्यावर टीका केली बघा. त्याला एकनाथी भागवत म्हणतात. भागवतातल्या एकादश स्कंदावर याच्यात 12 स्कंद आहेत. 11व्या स्कंदावर नाथांनी फक्त मराठीत टीका केली. त्याला एकनाथी भागवत म्हणतात. आश्रय लीला, मुक्ती लीला वर्णन केल्यात भागवतामध्ये. एकादश स्कंदामध्ये भगवंताने अनेक दैत्य मारले होते. आता युगही संपणार होतं आणि देहही संपवायचा होता. निजधामाला जाण्याची वेळ आली होती. भगवंताची कली येणार होता. पिंडारकावर सगळे ऋषीमुनी एकत्र आले. भगवान प्रभास नावाच्या क्षेत्री जाऊन बसले. भगवंताने विचार केला मी एकटा जाणार नाही, जाईल तर यादव कुळाला घेऊन जाईल. भगवंताचा जामवंती पासून झालेला सांब नावाचा मुलगा दिसायला देखणा होता. त्यानं स्त्रीचं पात्र वठवलं खेळण्यामध्ये. सुंदर लुगडं नेसला, मेकअप केला, मुलीसारखा दिसायचा. चिरगुट घालून पोट वाढवलं, गरोदरपणाचं नाटक केलं. 2-4 मुलं त्याच्या हाताला धरून खेळत खेळत निघाले. पण पिंडारकावर बसलेल्या ऋषीमुनीची टिंगल करावी अशी यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. हे ऋषीमुनीकडे गेले आणि त्या संन्यासी बाबाला पाहून म्हणाले, अहो महाराज, ही आमची बहीण आहे, ही गरोदर आहे, हिला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे? ऋषीमुनी ज्ञानी होते. अंतर्ज्ञानानं पाहिलं. सांगितलं, बाळानो तुम्ही लांब जाऊन खेळा बरं, मोठ्याची मुलं आहेत, मोठ्यासारखं वागा. पण मुलं म्हणाले, अरे या साधूला काही कळतच नाही, सांगायचं सोडून लांब जाऊन खेळा म्हणालाय. शेवटी ऋषीला राग आला आणि शाप दिला, जा, याला मुलगा नाही मुलगी नाही, मुसळ होणार आहे आणि हे मुसळ तुमच्या यादव कुळाचा सर्वनाश करणार आहे. घाबरली महाराज मुलं. लुगडं सोडून पाहिलं तर खळच मुसळ खाली पडलं. मुसळ घेतलं, द्वारकेमध्ये गेले, दाखवलं. सगळे राजे उग्रसेन तिथं उपस्थित होते. बाबा हे आमच्याकडून गेलं, यादव याच्या मुलांनी हे सगळं पाहिलं. अरे बापरे, मुलाने आगाऊपणा केला पण तो अंगलट आला. काय करावं? सगळ्याच्या विचार मताने त्या मुसळाचं चूर्ण केलं, समुद्रात नेऊन टाकलं. आणि मुसळाचा एक भाग जो बारीक होत नव्हता तो तसा टाकला, तो एका माशानं गिळला. ते चूर्ण जे टाकलं होतं मुसळाचं, त्याच्यापासून लव्हाळ निर्माण झालं बघा. आणि जो लोखंडाचा भाग टाकला होता तो एका पारध्याला सापडला आणि त्यानं त्याच्यापासून धनुष्य तयार केला, बाण तयार केला. यादवाला सूचना देण्यात आली, द्वारका सोडा, भगवान आता निजधामाला जाणार आहेत आणि द्वारका समुद्र परत घेणार आहे. सगळे यादव निघाले पण जाताना मदोन्मत्त होत गेले बघा. पिंडारक नावाच्या क्षेत्री सगळे यादव आले. इकडे भगवानही आता उद्धवाला भागवत देतात. आपलं उद्धव रडतो देवाजवळ बसून, आपल्या पादुका देतात. सांगितलं, या पादुका बद्रिकाश्रमामध्ये ठेवा आणि हे भगवत कल्याणाकरता ठेव उद्धवा. अवधूत वेशामध्ये राहायला सांगितलं भगवंताने. याला यदु अवधूत संवाद म्हणतात बघा. जा म्हणे तो. आता उद्धव रडत निघून गेले. महाराज, भगवंताचा दारुक नावाचा सारथी आहे. भगवंताने शस्त्र अस्त्र रथ त्याच्यासोबत पाठवून दिला. जा म्हणे वैकुंठला घेऊन मी मागवून येतो. बद्ध आणि मुक्ताची लक्षणं सांगतायत. हंस रूपामध्ये सनकादिकाला उपदेश केलाय. आता भगवान एका पायावर दुसरा पाय ठेवून, अर्थात आडी ठेवून बसलेत. संध्याकाळची वेळ आहे. भगवंताच्या पायामध्ये अनेक चिन्ह, शंख चक्राची चिन्ह आहेत. ते शंखाचं लाल रंगात दिसणारं चिन्ह त्या पारध्यानं लांबून पाहिलं, ज्यानं मुसळाचा धनुष्य केला होता.
शंखाचं चिन्ह पाहिलं आणि एका पक्षाचा डोळाच आहे असा त्याचा समज झाला आणि त्याने धनुष्यानं बाण मारला. भगवंताच्या अंगठ्याला जाऊन तो बाण लागला. बघा, तो पारधी धावत जाऊन पाहतोय तर माझा बाण देवाला लागला. रडायला लागला. रडू नको रे म्हणे, तू तुझं कर्म फेडलंस. पूर्वजन्मामध्ये तू बाळी होतास आणि मी राम झाडाच्या आडून तुला बाण मारला. या जन्मामध्ये तू माझा बदला घेतलास. तू मला झाडाच्या आडून बाण मारलास. फेटाफेट झाली. रडू नको. तुझ्या निमित्तानं मला निजधामाला जाण्याचा रस्ता सापडला. मी निमित्त पाहत होतो मला जाण्याकरता. तू मला जाण्याकरता निमित्त केलंस. रडू नको. भगवान त्याला अनेक अनेक आशीर्वाद देत आहेत, हात जोडतायत भगवान आणि या जगतामधून अंतर्धान पावतायत. द्वारकाधीश भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय. भगवान अंतर्धान पावले आणि एकादश स्कंदाची सांगता केली. कृष्णार्पणमस्तु. आणि द्वादश स्कंद अर्थात भागवतातला शेवटचा स्कंद आहे. श्री गणेशाय नमः. याच्यामध्ये शुकदेवजी महाराज आता राजा परीक्षितींना भगवंताच्या काही लीला सांगतात. आश्रय लीला वर्णन केल्या. कलीचे गुण सांगितले. कलियुगामध्ये नामचिंतनाने माणसाचा उद्धार होतो, अन्यथा कलियुगामध्ये दुसऱ्या साधनाने उद्धार होत नाही. कलीचं महिमान सांगितलं. 4 प्रकारचा प्रलय सांगितला. नैमित्तिक प्रलय, प्रकृत प्रलय, आत्यंतिक प्रलय आणि प्राकृतिक प्रलय. या ती 4पैकी एका प्रलयानं माणसाला मरावं लागतंय, कोण्यातरी एका प्रलयानं जावं लागतंय. 7 दिवस परिपूर्ण झालेली आहेत. आता परमगतीची वेळ आलेली आहे. शुकाचार्यांनी हात उंच केले. तिकडून तक्षक निघालाय. राजा, हे परीक्षितू, तू आता परीक्षिती नाहीस, तू आता राजा नाहीस, तू आता मानव नाहीस, तुला आता मी माझं सगळं ब्रह्मज्ञान सांगितलंय. त्यावेळेला परीक्षिती महाराजांनी हात जोडले. गुरुवर्य, मी आता माणूस नाही, मी आता देह नाही, मी आता राजा नाही, मी अहम ब्रह्मास्मी, मी देव स्वरूप झालेलो आहे. गुरुवर्य, तुमच्या कृपेनं माझ्या जगण्याचं सोनं झालंय. जन्म आलो त्याचे, आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसली खंती. माझ्या मनातली मरणाची भीती निघून गेलेली आहे. आता मला जे पाहिजे ते मला मिळालंय. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मला मोक्षाची इच्छा होती. तुमच्या मुखातून श्रीमद भागवत कथा ऐकली आणि माझ्या मोक्षाची इच्छा माझी पूर्ण झाली. शुकदेव महाराजांनी अनेक हात उंच केले. राजाला अनेक अनेक आशीर्वाद दिले. येतो राजन. शुकदेवजी महाराज राजाचा निरोप घेऊन निघून गेले. शुकदेव महाराज की जय. राजा आता नदी किनारी ध्यान लावून भगवंताचं स्मरण करत, देहाचा विसर पाडून आत्मतत्वाचं चिंतन करत बसलाय. आता मंगल होणार आहे मरण त्याचं. तक्षक निघालाय आणि काक्षप नावाचा ब्राह्मण तक्षकाकडे जातो आणि म्हणतो, मी राजाला जिवंत करणार आहे, कारण माझ्याकडं अशी विद्या आहे की मी राजाला जिवंत करू शकतो. तक्षकाने एका झाडाला दंश केल्याबरोबर झाड वाळून गेलं. काक्षकाने त्याच्या मंत्राचा प्रयोग केला, झाड पुन्हा हिरवं झालं. तक्षका, तू राजाला चाव, पण मी त्याला जिवंत करणार आहे. तक्षकानं सांगितलं, असं करू नको, जगामध्ये विपरीत होईल, मी तुला धन देतो. काक्षपाला धन दिलं आणि तक्षक पुढे निघाला. राजा फळं खात होता. एका फळामध्ये आळीचं रूप घेऊन तक्षक आला. फळाची टोपली राजाजवळ आल्याबरोबर राजानं फळ हातामध्ये घेतलं. त्याच्यातून ती आळी बाहेर पडली. विशाल रूप धारण केलं तक्षकाने. राजा भगवत चिंतनामध्ये व्यस्त आहे. राजाच्या पायाला दंश केला तक्षकाने आणि राजाचा देह ब्रह्मस्वरूप झाला. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद् भागवत महापुराण की जय. द्वारकाधीश भगवान की जय. शुकदेव भगवान की जय. महात्मा परीक्षिती की जय. जय जय श्री राधे श्याम. शेवटचं मंगल केलं. ही सूतजी महाराज ही कथा शौनकादिकाला नैमिषारण्यामध्ये सांगतायत. या कथेनं जड जीवाचा अनेकांचा उद्धार आहे. भगवान मार्कंडेयाला दर्शन देतात. सूर्याच्या उपासना सांगितले. शेवटचं मंगल केलंय आणि श्रीकृष्णार्पणमस्तु. भागवताच्या 12 स्कंदाला सांगता समाप्ती केलेली आहे.
अशा प्रकारे 7 दिवस भागवत परीक्षिती करता सांगितलं शुकदेवानी आणि परीक्षितीचा उद्धार झाला. आपणही गेली 7 दिवस श्रीमद भागवताची रसाळ कथा श्रवण करत आहोत. श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी संतरामजी अण्णा मुंडे अण्णांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गेली 7 दिवस आपण भागवत कथेचं श्रवण केलेलं आहे. ही सेवा अण्णांच्या चरणी समर्पित करू, त्यांच्या चरणी समर्पित करू, त्यांच्या जीवात्म्यास परमात्म्यानं चीर शांती प्रदान करू अशीही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. आणि त्याच पश्चात अण्णांचं जे सगळं कुटुंब आहे, भाऊ असतील, मुलं असतील, सर्वांना दुःखातून सावरण्याचं बळही पांडुरंगानं द्यावं अशीही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करू. गेली 7 दिवस तुम्ही कथेचं श्रवण करताय, तुमच्यासुद्धा चरणी ही सेवा समर्पित करायची. त्याचप्रमाणे आमचे ओम दादा आहेत, दादांनी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं आणि 5-7 महिन्याखाली सांगितलं, बाबा आपल्याला भागवत करायचं आहे अण्णा करता. मग आता अण्णा करता आम्ही कधी कोणता शब्द मोडू शकत नाहीत, कारण अण्णा इतके अगणित उपकार आमच्यावर जगात कोणाचे नाहीत. बघा, आम्ही एखाद्या वेळेला आमच्या आईवडिलाचे उपकार विसरून जाऊ, पण अण्णांचे उपकार आमच्याच्यानं विसरणं होणार नाही. कारण ज्या काळात आम्हाला कोणीच नव्हतं त्या काळात मोठ्या प्रेमाने अण्णांनी आम्हाला सांभाळलं. कोरोनाच्या काळामध्ये इतकं दुःख झालं जीवनात, खाण्याकरता काही नव्हतं. अण्णांनी फोन केला, बाब्या काय खातो? म्हणलं अण्णा काहीच नाही खाण्याकरता. मग येतो घेऊन मी. अण्णा धान्य घेऊन आले, परत पैसे देऊन गेले मला. ज्या काळात कोणाचाच आधार नव्हता त्या काळात अण्णांनी आम्हाला सांभाळलंय. अण्णाबद्दल आता जास्त काही मला तरी बोलणं व्हायचं नाही, त्यांचं आमच्यावर विशेष प्रेम होतं. अण्णाबद्दल बोलायलाच आमचे डोळे बसत नाहीत, म्हणून अण्णाबद्दल बोलणं होणार नाही. पण अण्णासारखं महान, मोठं, विशाल हृदयाचं जगामध्ये दुसरं कोणी होणार नाही. श्रेष्ठ वारकरी, आमच्या सगळ्या महाराज लोकांचं माहेर म्हटलं तरी हरकत नाही असं अण्णांचं जगणं होतं. जेव्हा जेव्हा भेट व्हायची खिशातले 100 रुपये काढून हातावर टेकवायचे. अण्णा गरज नाही, आहेत आता माझ्याकडं, असू द्या, लागतील तुम्हाला पुन्हा. अण्णांनी आम्हाला सगळ्याला सांभाळलं. पण जगाची रीत आहे, झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा. संध्याकाळच्या वेळेला दिवा लावावा आणि दिव्यातलं तेल संपलं की विझून जावा. तसं आयुष्य संपलं. दिव्याप्रमाणे जगाला प्रकाशमय त्यांनी केलं. भजनाचा मार्ग दाखवला. सगळ्या जगाचं कल्याण करून इहलोकाची यात्रा संपवून 2 वर्षापूर्वी षष्ठीच्या दिवशी आणि अण्णांनी परलोक गमन केलं. त्या अण्णांच्या चरणी आमचा कोटी कोटी प्रणामाने दंडवत करतो. आमचं बोलणं थांबवतो. अण्णांच्या पश्चात अण्णांचं सगळं कुटुंबही आमची अण्णा इतकीच काळजी घेते. जेव्हा जेव्हा आता ओम शेठची भेट होते तेव्हा तेव्हा मला अण्णाची आठवण होते. मी नेहमी म्हणतो, अण्णा 100 रुपये काढून द्यायचे. ओम शेठही भेटल्या अगोदर दर्शन केलं की 100 रुपये हातात काढून टेकवतात. अण्णांनी सांगितलं, महाराज हे महाराज भेटले की दिले पाहिजे. अण्णांची आठवण होते शब्दागणी. हे भागवत अण्णाच्या चरणी समर्पित करतो. माझं बोलणं थांबवतो. आता एक सुंदर भजन करू, एक अभंग म्हणतात महाराज, नंतर आरती करू. सेवतची विनवानी, सेवतची विनवानी, सेवतची विनवानी, सेवतची विनवानी, विनवानी, सेवतची विनवानी,
शेवटची विनवणी विनवणी शेवटची विनवणी विनवणी शेवटची विनवणी संत जने परे सावे संत जने परे सावे विसरतो न पडावा 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 माझा देवा तुम्हासे माझा देवा तुम्हासे विसरतो न पडावा 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 पुढे फार बोलो काही पुढे फार बोलो काही अवघे पाणी देता विसरातो न पडावा विसरातो न पडावा विसरातो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा पडावा विसरतो न पडावा तुका मने पडेलो पाया करा छाया कृपेचे करा छाया कृपेचे करा छाया कृपेची करा छाया करा करा छाया कृपेची करा छाया करा छाया कृपेचे करा छाया करा 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 छाया कृपेची करा छाया करा
7 दिवस आपण कथा श्रवण करत आहोत. ज्यांची कथेला उत्तम अशी साथ संगत आहे, ती सगळा आमचा संच आहे. यांचाही छोटासा सन्मान या ठिकाणी अण्णांच्या परिवाराच्या वतीने होणार आहे. त्यामध्ये गेली 7 दिवस आपण ज्यांची मृदंगाची साथ श्रवण करत आहोत ते श्याम महाराज यांचाही या ठिकाणी ओम दादा सत्कार करतील. चला, त्याचबरोबर गेली 7 दिवस ज्यांचं गायन तुम्ही श्रवण करत आहात ते योगेश महाराज श्रीरंग यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे गेली 7 दिवस सिंतची साथ ज्यांनी आपल्याला केलेली आहे ते ऋषिकेश महाराज दराडे महाराजांचाही सत्कार या ठिकाणी अण्णांच्या परिवाराकडून होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. गेली 7 दिवस कथेची विविध रूपानं सेवा करणारे श्री सिद्धेश्वर महाराज त्याचप्रमाणे गेली 7 दिवस आमची कथा ज्यांनी प्रदर्शित केली श्री संत भगवान बाबा यूट्यूब चॅनल, त्या चॅनलचे संचालक श्रीनाथ मुंडे यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यांनीही याचा स्वीकार करायचा आहे. हा ये रे बाबा ये, तुझ्यावर आमचा जीव ये इकडं. त्याचप्रमाणे 7 दिवस आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते सावतामाळी साऊंड सिस्टीम संचालक सुनील. चला सुनील, दोन्हीही पर्यंत पोहोचवणारे आणि आमची कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे एक कॅमेरामॅन आणि दुसरे माईक सिस्टीमवाले, दोघालाही कळकळीची विनंती, त्यांनी तुळशीच्या माळा घालाव्या. नाही त्याला सांगितलं मी श्रीनाथला, आता मंदिर झालं की तुला म्हणलं आमच्या संगच कायम ठेवायचं, पण माळ घाल बाबा. सोन्या माळ घातली तर पुढच्या वर्षी मठातल्या सप्त्याला बरं का. आणि दादा तुम्ही माळ घातली तर जिथं सांगा, नाही तर सांगू नका त्याला. जम ओल छाया
आरती करिता या. छाया कृपेची जय
छाया